राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांचा सरकारला घरचा आहेर बघायला मिळतोय। शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचं म्हणत कुंभमेळ्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत नसल्याची त्यांनी खंतही व्यक्त केली आहे। यापूर्वी कुंभमेळे झाले नाहीत का? या कुंभमेळ्यात असा काय बदल झाला असाही सवाल खोसकर यांनी उपस्थित केला आहे। शेतकऱ्यांना उघड्या पाडून कुंभमेळा करणार आहात का असाही सवाल खोसकर यांनी उपस्थित केलेला आहे। भूसंपादनाच्या वेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्जवरून खोसकर चांगलेच आक्रमक झालेत। सीएम साहेबांना विनंती करणार आहे, महसूल मंत्र्यांना विनंती, ज्या प्रांत अधिकाऱ्यांनी एसडीएम अधिकाऱ्यांनी जे स्वतःहून त्याला अधिकारच नाहीये, त्यांनी त्यावेळेस जाऊन शेतकऱ्याची मिटिंग घ्या, बाबा तुम्ही 2 दिवस थांबा ना, त्यांची मानसिकता तयार करा। तुम्ही डायरेक्ट अशी हुकुमशाही करता, तुम्ही कसं हे काही का? म्हणजे या बाबतीमध्ये नाशिक तालुक्यामध्ये येणाऱ्या कुंभमेळ्यात सगळ्या ठिकाणी, एक ठिकाणी नाही, दिंडोरीत तीच परिस्थिती, त्र्यंबकेश्वरमध्ये तीच परिस्थिती, नाशिकमध्ये तीच परिस्थिती, म्हणजे शेतकऱ्याला रस्त्यावर आणून उघडं पाडून या ठिकाणी कुंभमेळा करायचं काम चालू आहे।